आपण जर पाहिलं तर मध्यंतरी मात्र जे काही घरगुती गॅस असतात त्याच्यावरती परिणाम झाला, त्यानंतर मात्र कमर्शियल गॅस असतात त्यावरती परिणाम झाला, पेट्रोल डिझेलवरती देखील परिणाम झालेला आहे। मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही ऑटोसाठी एलपीजी वापरला जातो त्यामध्ये देखील तुटवडा असल्याचे बोललं जातं। त्यामुळेच आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र मोठ्या रांगा गॅस भरण्यासाठी ऑटो रिक्षाच्या लागलेल्या आहे। त्यामुळे त्याचा देखील परिणाम आता मोठ्या प्रमाणात झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी होते। आणि कारण का छत्रपती संभाजीनगर मधील अनेक एलपीजी या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी मात्र बंद झालेले स्टॉक संपलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी मात्र अवेलेबल आहे। या ठिकाणी आता ऑटोवाले देखील आले। काय सांगाल, एलपीजी भेटतोय का? एलपीजी नाही भेट, एलपीजी साठी लाईन लावा लागते। एलपीजी महाग झाला, काय करायचं, कस्टमर पैसे वाढून देत नाही। गॅस 100 रुपये लिटर 96 रुपये लिटर झाला गॅस। पहिले 61 रुपये होता, आता 95 96 रुपये लिटर झाला। कस्टमर वाढून देत नाही, गॅसचे पैसे गॅसमध्येच जाऊ राहिले। काय उरणार, काय उरत नाही आम्हाला, काय करणार आहे, परेशान आहे आम्ही। नक्कीच आपण जर पाहिलं तर गॅसचे भाव वाढल्यामुळे मोठा परिणाम मात्र आता या ऑटो एलपीजी वरती देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत आणखी काही एलपीजी ऑटो रिक्षा चालक आहेत, आपण त्याची चर्चा करणार। भाव वाढले म्हणे गॅसचा? भाव वाढले ना गाच्या, पुरवठ्यात पण नाही आता सध्या, नाही पुरवठ्यात, धंदा बी होत नाही, पुरवठ्यात नाही, खाली फिरावं लागतं जास्त करून। परिस्थिती नाजूक झालेली आहे सध्या। आणि मी तर म्हणतो मंत्री बॉर्डरवर नेऊन कापाच्या कामात झाले। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ऑटो चालकामध्ये मात्र रोष निर्माण झालेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मात्र आता माझ्यासोबत गॅस ज्याची एजन्सी आहे ते मॅनेजर देखील आहेत। काय सांगाल, आज या ठिकाणी तुमच्याकडे प्रचंड गर्दी दिसते? सर, गॅसचा स्टॉक नसल्यामुळे बाकीचे पण बंद आहे आणि आमच्याकडे पण या 2 दिवसाचा स्टॉक आहे आणि भाव वाढून आहे। पहिले 61 रुपये होता, आज टप्प्याटप्प्याने 5-5 रुपयाने करून आज 96 रुपये भाव झालेला आहे। म्हणजे हे जे काय युद्ध चालू झालं त्यानंतरच गॅसचा भाव वाढला आणि त्याच्यानंतरच वाढला सर, कारण की स्टॉकचा तुटवडा पडला। हो, तुटवडा पडला, त्यामुळे शॉर्टेज आम्हाला माल बी पूर्ण येत नाही पाहिजे तसं। पहिले कसं 2 दिवसाला 4 दिवसाला टँकर येत होतं, आता 8 ते 10 दिवसाला टँकर येतं आमचं आणि त्यात बी रेट वाढून येत आम्हाला। सरकार तर म्हणते की गॅसचा तुटवडा नाहीये, स्टॉक भरपूर आहे। मग असं जर म्हणलं तर आम्हाला माल का पुरत नाही का? स्टॉक टायमावर का येत नाही आमचा? आमचं टँकर इथून गेलं तर ते 10 दिवसानंतर नंबरला लागतंय। पहिले कसं होतं, कंटिन्यू टँकर रेग्युलर चालू राहायचं, माल संपायचे पहिले स्टॉक आमचा कंटिन्यू राहत होता। आता तसं अवेलेबल नाही सध्याला माल। तर मला सांगा, आता तुमच्याकडे किती दिवस पुरेल एवढा साठा आहे? आमचा उद्या पुरतं पुरण एवढा साठा आहे सर। त्याच्यानंतर मग आमचा टँकर 4-5 दिवसांनी येतील। हा, साठाच नाही, उपलब्ध नाही। काय सांगाल, गॅसचा परिणाम हे काय तुटवडा झालेला आहे? माझ्यासोबत आणखी काही आहे, आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत। बाबा, तुम्ही संताप व्यक्त केलेला आहे, तुमचा राग तर साहजिकच आहे, पण आता परिस्थिती तशी आलेली आहे। आता 300-400 रुपये धंदा केला की पूर्ण गॅस टाकावा लागतो, नंतर पुढचा धंदा होतो नाही होतो। आणखी दुसरी गोष्ट अशी, 300 रुपये बचत आहे गाडीला, गाडीची 300 रुपये बचत कुठून द्यायची? घरी काय न्यायचं, लेकरा बाळाला काय खाऊ घालायचं? एवढी बिकट परिस्थिती व्हायला की त्याच्यावर अंत नाही काही। काय परिस्थिती आहे गॅसची परिस्थिती? आता गॅस तर खूप मागून गेलेला आहे। आता रिक्षा पण चालवायला पुरवू नाही लागले, कशी चालवा तेच कळणार। आता रिक्षाच्या नावाने लोक बोंबा मारतात, रिक्षाचं नाव वाढून घेतात, भाडं वाढून घेतात। हो ना, पण त्याला पुरत नाही ना भाडं वाढून। अजून तर काही वाढून घेतलेलं नाही, जे आहे तेच देतं, कारण लोक देतच नाही भाडं वाढून। ज्यावेळेस शासन निर्णय घेईल त्यावेळेस ते वाढवून देऊ शकतात, असे तर देत नाही लोक। आता आम्ही म्हणतो लोकांना की बाबा गॅस वाढलेला आहे, असं झालेलं आहे, पण ते लोक देत नाही ना, त्याच्यामुळे आम्ही खूप परेशान आहे, रिक्षावाले खूप परेशान। रिक्षा चालवणं अवघड झाले, खूप अवघड झाले रिक्षा चालवणं। म्हणजे गॅस आम्ही टाकतो तर त्याच्यामध्ये आमचे निघत पण नाही पैसे त्याच्यामध्ये। सकाळी किती वाजता निघतो? सकाळी 6लाच निघतो आम्ही, 5:30-6ला निघतो। संध्याकाळी किती पर्यंत? संध्याकाळी मग आता जसं आपलं जोपर्यंत आपले पैसे निघत नाही घरच्या, जसं आता 10 वाजो 11 वाजो 12 वाजो, कारण मरमर करून शेवटी काहीच नाही मिळत। शेवटी काहीच मिळून राहिलं, कारण 60 रुपये पहिले गॅस होता, आता 100च्या आसपास चाललेलं गेलेलं आहे। तर शासनाने याच्या रिक्षावाल्याकडे समजा जनतेच्या दृष्टिकोनातून लक्ष देऊन भाडे वाढ करावं किंवा मग गॅस कमी करावा एवढीच आमची इच्छा आहे।
नक्कीच आपण जर पाहिलं तर एलपीजीचे जे रेट वाढलेले आहेत त्यामुळे मात्र आता रिक्षा चालकावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. दिवसभर काम करूनही शेवटी हातात 1 रुपयाही उरत नाही आणि कुठेतरी आता गॅसचे भाव वाढल्यामुळं जे काही त्यांचे ठराविक दर होते त्यामध्ये मात्र पॅसेंजर असतात 1 रुपये वाढून द्यायला तयार नाही, त्यामुळे त्यांचे वाद देखील त्याच्यासोबत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता या एलपीजीचा परिणाम जो आहे त्या ऑटो चालकावर देखील झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये मात्र मोठा रोष निर्माण झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. संजय आहेर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर.